नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघतोय ज्या एसएससी थ्रू दिल्ली पोलीसच्या वॅकन्सी आलेल्या आहेत त्या संदर्भात जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांसाठी ही चालून आलेली एक सुवर्ण संधी आहे की या संधीचा हे विद्यार्थी फायदा इथे घेऊ शकतात। जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात ते किंवा ज्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये आपल्याला जॉब हवाय अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे। यासाठीचं पेमेंट वगैरे किती असणार आहे तर पेमेंट एक अप्रॉक्स 40,000 पर्यंतचं पेमेंट या जॉबसाठी आपल्याला असणार आहे दिल्ली पोलीस साठी। दिल्ली पोलीस मध्ये ह्या कॉन्स्टेबलच्या वॅकन्सी आहेत। हे भरती कोण करून घेणार आहे तर एसएससी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत याची भरती होणार आहे। एकदम पारदर्शक पद्धतीने याची भरती होते। या अगोदरच्या सुद्धा जे काही भरती झालेल्या आहेत त्या सुद्धा एकदम पारदर्शक पद्धतीने इथं वॅकन्सीज ह्या भरून घेण्यात आलेल्या आहेत। आता यासाठी जे आपल्याला अप्लाय करायचं त्यांची अप्लाय करण्याची इथं वेबसाईट सुद्धा आपल्याला देण्यात आलेली। या वेबसाईट वरती जाऊन आपण दिल्ली पोलीस साठी अप्लाय करू शकता। हेड कॉन्स्टेबलच्या ह्या वॅकन्सी आहेत। यामध्ये 17/5 म्हणजे 17 मे पासून तर 16 जून पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। आपण जर ऑफलाईन चलन जर भरत असाल म्हणजे बँकांमध्ये जाऊन ऑनलाईन जर पेमेंट करत असाल डायरेक्टली आणि ऑफलाईन जर करत असाल तर आपल्याला हे ऑफलाईन पेमेंट करण्यासाठी 18 जून पर्यंतची तारीख तिथे देण्यात आलेली आहे। जर आपल्या फॉर्म मध्ये काही प्रॉब्लेम झालेला असेल म्हणजे काही चूक झालेली असेल आणि हे नंतर तुमच्या लक्षात जर आलेलं असेल आपल्या फॉर्म मध्ये काही चूक जर झालेली आहे तर तुम्ही इथं जे काही आहे त्यांनी जेवढं काही पेमेंट तुम्हाला दिलेलं आहे ते पेमेंट तुम्ही तिथं करायचे म्हणजे ऑनलाईन पद्धतीने ते तुम्हाला पे करावे लागेल अमाऊंट। आणि त्यानंतर 26 जून ते 25 जून पर्यंत 21 जून ते 25 जून पर्यंत तुम्ही यासाठी इथं त्या फॉर्म मध्ये करेक्शन करू शकता। आता एक्झाम आपली कधी होणार आहे हे दिल्ली पोलीसची असलेली तर सप्टेंबर 2022 मध्ये होणार आहे। आजपासून जरी जे विद्यार्थी पोलीस भरतीची प्रिपरेशन करतात किंवा अदर एक्झामची प्रिपरेशन करतात अशांनी जर इथं आजपासून जरी तुमची ऑलरेडी प्रिपरेशन झालेली हा फॉर्म जर अप्लाय जर केलेला असेल तर इझिली तुम्ही यासाठी इलिजिबल होसाल। आता बघा की जे आपल्याला पुढे काय काय इन्फॉर्मेशन देण्यात आलेली हेड कॉन्स्टेबलच्या वॅकन्सी आहे दिल्ली पोलीस मध्ये मी ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला। त्यांना अप्लाय करण्यासाठीची ही वेबसाईट आपल्याला इथे देण्यात आलेली। या दोन्ही वेबसाईट वरती जाऊन तुम्ही तिथे अप्लाय करू शकता। यांनी एक वेगळी वेबसाईट सुद्धा इथे तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे delhipolice.gov.in याच्यावरती जाऊन सुद्धा तुम्ही व्हिजिट तिथे करू शकता त्यावरती। आता बघा समोर काय काय आपल्याला इन्फॉर्मेशन देण्यात आलेली ते सर्व काही इन्फॉर्मेशन आपण या अंतर्गत इथे बघतोय। जी महत्वाची इन्फॉर्मेशन आहे तिला मी इथे हायलाइट केलेला आहे। आता या ठिकाणी जे आपल्याला पेमेंटचा पे स्केल देण्यात आलेली जी काही लेवल आहे ती आहे 4th लेवल असेल। याच्यामध्ये मिनिमम आपल्याला 25,500 तर 81,100 हे पेमेंट दाखवण्यात आलेले। पण ज्या वेळेस काही विद्यार्थी जे दिल्ली पोलीस मध्ये आहेत जे आपले स्टुडंट आहेत त्यांच्या बरोबर बोलणं झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलेलं आहे की जवळजवळ याचं जे काही पेमेंट आहे ते 40,000च्या आसपास जाते। मग यामध्ये जे काही आपलं पेमेंट असणार आहे ते 40,000। आता इथं मेल कॅन्डिडेट साठीच्या वेगळ्या वॅकन्सी देण्यात आलेल्या आहेत आणि फिमेल कॅन्डिडेटच्या वेगळ्या वॅकन्सीज देण्यात आलेल्या आहेत। मेल कॅन्डिडेट साठीच्या 559 वॅकन्सी देण्यात आलेल्या आहेत। यामध्ये कॅटेगरी वाईज इथं डिवायडेशन देण्यात आलेला आहे। यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी असतील, ईडब्ल्यूएस असेल, ओबीसी असतील, एससी एसटी यासाठीचं वेगळे इथं डिवायडेशन देण्यात आलेलं आहे। हे जे आहेत तर 559 टोटल मेल कॅन्डिडेट साठीच्या वॅकन्सी आहेत। फिमेल कॅन्डिडेट साठी 276 आहेत। यांचं सुद्धा इथं वॅकन्सीचं डिवायडेशन देण्यात आलेलं आहे कॅटेगरी वाईज। जनरल म्हणजेच ओपन कॅटेगरी किंवा यूआर ज्याला म्हणण्यात येते त्यासाठी ती ओपन कॅटेगरीज त्याच्यामध्ये कन्सिडर करण्यात येते। आता यासाठी आपल्याला एज लिमिट देण्यात आलेली आहे 18 वर्षापासून तर 25 वर्षापर्यंत। मिनिमम आपलं एज पाहिजे 18 वर्ष, मॅक्झिमम एज पाहिजे आपलं 25 वर्ष, 18 ते 25 वर्षामध्ये। आता कॅटेगरीमध्ये याच्यासाठी रिलॅक्सेशन आहे का तर कॅटेगरीमध्ये जर तुम्ही एससी आणि एसटी कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर तुम्हाला 18 वर्षापासून तर 30 वर्षापर्यंत तुम्ही यासाठी ते अप्लाय करू शकता। आणि बाकीचे जे काही ओबीसी मध्ये कॅन्डिडेट येतात ओबीसीच्या कॅटेगरीसाठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे म्हणजे 18 ते 28 वर्ष ज्यांचं वय आहे असे लोक या ठिकाणी इथे अप्लाय करू शकतात। यांनी ऍज ऑन म्हटलेलं आहे नॉट लेटर दॅन म्हणजे 1 जानेवारी 2024 हे आपलं डेट ऑफ बर्थ पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही मध्यंतरी कधीपासून कधीपर्यंत पाहिजे तर 2 जानेवारी 1997 ते
1 जानेवारी 2004 यांच्यामधले आपली डेट ऑफ बर्थ पाहिजे, तरच ते लोक त्यासाठी अप्लाय करू शकतात. आणि आपण जर कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर तुम्ही त्या पद्धतीनं तुमचं एजचं जे काही आहे तर ते कॅल्क्युलेट करून तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. ओके, बघा आता समोर आपल्याला जी इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे ती. आता यामध्ये कॅटेगरी अनुसार जे काही रिलॅक्सेशन आहे ते देण्यात आलेले आहे तुम्हाला. मी ऑलरेडी यामध्ये सांगितलेले की रिलॅक्सेशन कशा पद्धतीने, तुम्ही सुद्धा यामध्ये इथे बघू शकता की आपल्याला रिलॅक्सेशन कशा टाइप मध्ये एजचं देण्यात आलेलं आहे ते. हे दिल्ली पोलीस मध्ये जर असाल तर यांच्यासाठीच रिलॅक्सेशन हाईट मध्ये वगैरे आपल्याला इथे देण्यात आलेलं आहे. हाईट मध्ये रिलॅक्सेशन यांनी सांगितलेले 5 सेंटीमीटर एच मेल आणि फिमेल साठी, आणि चेस्ट मध्ये फक्त मेल साठी 5 सेंटीमीटरच जे की रिलॅक्सेशन इथे देण्यात आलेले आहे. यासाठी हाईट आणि वेट हे दोन्ही सुद्धा आपल्याला लागणार आहे. जे काही पोलीस भरतीसाठी लागते ते सर्व यामध्ये लागणार आहे. फक्त हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा म्हणजे दिल्ली पोलीसचा जॉब आहे, एसएससीच्या थ्रू हा या ठिकाणी घेण्यात येतो. आता यामध्ये आपलं काय काय झालं पाहिजे, 10+2 म्हणजे तुमचा डिप्लोमा जरी झालेला असेल तरी सुद्धा इथे तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची 12वी झालेली असे विद्यार्थी तर इथं निश्चितरित्या अप्लाय करू शकतात, पण ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा झालेला आहे असे सुद्धा विद्यार्थी इथं अप्लाय करू शकतात. आता इथे आपल्याला देण्यात आलेलं आहे टायपिंगचा स्पीड असेल ना 30 वर्ड्स पर मिनिट असलेले हे इंग्लिश मधले पाहिजे, आणि 25 वर्ड्स पाहिजे पर मिनिट हे असले हिंदी मधले. तर मित्रांनो फक्त हा तुमचा स्पीड पाहिजे. तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असेल तर चांगलं, नसेल तरीही चालणार आहे. त्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर. पण तुमचं स्पीड पाहिजे. म्हणजे बरेच विद्यार्थ्यांचं काय होते, त्यांच्याकडे सर्टिफिकेट असते पण त्यांचा स्पीड नसतोय, मग तसं चालणार नाही. त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला प्रॉपर जे आहे तर तो स्पीड आलाच पाहिजे, की स्पीड येणं गरजेचं आहे. तुमच्याकडे सर्टिफिकेट असो किंवा नसो, या म्हणजे सर्टिफिकेट असून पण स्पीड नसेल तर मग तो स्पीड तुम्हाला आला पाहिजे त्या ठिकाणी. आता यामध्ये ज्या लोकांकडे एनसीसीचं सर्टिफिकेट आहे त्या लोकांसाठी इथं काही गोष्टींमध्ये रिलॅक्सेशन यांनी देण्यात आलेले आहे. एनसीसी ABC असे 3 कॅटेगरी मधले आपल्याला सर्टिफिकेट देण्यात आलेले असतात. जर तुमच्याकडं सी कॅटेगरी मधलं जर असेल तर तुम्हाला 5% मार्क मध्ये, मॅक्झिमम मार्क मध्ये जे आहेत तर ते इथं रिलॅक्सेशन वगैरे यांनी इथं देण्यात आलेले इथं जे की सर्टिफिकेट होल्डर आहेत ते त्यांना चान्स तिथं देण्यासाठी मॅक्झिमम इथं करण्यात आलेले. त्याचबरोबर इथं वेट ऑफ द ऍडिशनल मार्क तुम्हाला वेट मध्ये सुद्धा इथं सूट देण्यात आलेली आहे जर तुमच्याकडे सर्टिफिकेट वगैरे असतील तर. हे त्यांनी फॉर्म वगैरे त्याला कशा पद्धतीनं अप्लाय करायचंय, त्यानंतर तुम्ही पेमेंट वगैरे कशा पद्धतीने ऑनलाईन करू शकता याबद्दलची इथं माहिती देण्यात आलेली आहे. इथे फॉर्म मध्ये तुम्ही करेक्शन कशा पद्धतीने करू शकता ही सुद्धा इथं माहिती त्यांनी दिलेली आहे, की फॉर्म मध्ये आपल्याला करेक्शन वगैरे कशा पद्धतीने करता येतील. सेंटर ऑफ एक्झामिनेशन महाराष्ट्रामधले सेंटर कोणकोणते आहेत ते तुम्ही इथं बघू शकता. आपण कोणत्या रिजन मध्ये येतो ते सुद्धा तुम्हाला इथं बघण्यासाठी मिळून जाईल. आता बघा आपण जे येतो ते येतो वेस्टर्न रिजन मध्ये. मग WR त्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. WR सिलेक्ट केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अमरावती, त्यानंतर औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे हे आपल्याला इथे जे आहेत तर हे सेंटर देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रामधले जे काही सेंटर आहेत ते तुम्ही त्यासाठी सुद्धा तिथं त्या पद्धतीने ते सेंटर तुम्हाला जे जवळचं असेल तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. एक्झाम म्हणजे ऑनलाईन पद्धतीने जी एक्झाम होणार आहे त्यासाठीचे. बघा आता इथे जर आपण जर बघितलं तर हे एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे तर कम्प्युटर बेस म्हणजे ऑनलाईन जी काही एक्झाम होणार आहे, जी काही एसएससी इथं कंडक्ट करणार आहे ते 100 मार्काची एक्झाम होणार आहे. त्यानंतर इथं फिजिकल आणि बाकीच्या जे काही मेजरमेंट टेस्ट होणार आहेत बाय दिल्ली पोलीस, त्या दिल्ली पोलीस थ्रू होणार आहेत. म्हणजे तुम्हाला हे जे काही टेस्ट असतील ह्या सगळ्या तुमचे जे काही फिजिकल असेल हे सगळं तुमचं दिल्लीमध्ये होणार आहे. तर यासाठी ही क्वालिफाईंग असणार आहे. आणि टायपिंग टेस्ट जी असेल कॉम्प्युटर बेसवरची ते सुद्धा दिल्ली पोलीस कंडक्ट करणार आहेत. तर त्याचे 25 मार्क तुम्हाला देण्यात आलेले आहे. म्हणजे तुमचं जे काही सिलेक्शन होणार आहे हे ऑनलाईन पेपर आणि दुसरं असलेलं टायपिंगच्या टेस्ट वरती. बाकीच तुम्ही फिजिकली त्या ठिकाणी फिट असणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर कम्प्युटरची जी काही टेस्ट असेल ही दिल्ली पोलीसच्या अंतर्गत त्यांनी तिथे सुद्धा सांगितलेलं आहे की ही फॉर्मॅटेड बाय द
तिथं क्वालिफाईंग तिथे देण्यात आलेली आहे त्यांनी आपल्याला. इथं सांगण्यात आलेलं आहे किती मिनिटाचा ड्युरेशन असेल, काय असेल. सगळ्या कॅन्डिडेटसाठी मेल आणि फिमेल कम्प्युटर बेस साठीचा जो आहे तर हा 90 मिनिटाचा आपल्याला इथं वेळ देण्यात आलेला आहे. तर 100 जे काही क्वेश्चन्स असतील यांच्यासाठी 90 मिनिटाचा. त्यानंतर इथं निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 0.5 मार्क्स. म्हणजे इच क्वेश्चन जर तुमचा एक क्वेश्चन जर रॉंग जर झाला तर तुमचं त्यामधून 0.5 जे काही मार्क आहेत हे कट होणार आहेत. त्यानंतर हिंदी आणि इंग्लिश या 2 लँग्वेज मध्ये हा पेपर अवेलेबल असेल. आता बरेच विद्यार्थी आपले विचार करतात की आपण हिंदी आणि इंग्लिश मध्ये असल्यामुळं तिथं अप्लाय करत नाहीये. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी अप्लाय केलं पाहिजे. असं दोन्ही लँग्वेज मधला जो काही आहे तर तो सिलेबस काही अवघड नसणार आहे. कारण जसं तुम्ही मराठीमध्ये प्रिपेअर केलेला आहे त्याच पद्धतीचा तो सिलेबस असणार आहे आणि त्याच पद्धतीने त्याला सोडवण्याची मेथड असणार आहे. फक्त काय तर तुम्हाला जे काही विचारण्यात येणार आहेत तर ते क्वेश्चन चेंज येतील. बाकी त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं काही विचारण्याचे किंवा सॉल्व्ह करण्याची जी काही मेथड आहे ती सेम असणार आहे. यांनी इथं सब्जेक्ट वाईज सांगितलेले कोणत्या याला किती पार्टला डिवायडेशन करून देण्यात आलेले. जनरल अवेअरनेस मधले इथं 20 क्वेश्चन्स असतील आणि 20 मार्क मॅक्झिमम त्यांनी म्हटलेले. आणि त्यांनी म्हटले क्वांटिटी ऍप्टिट्यूड बेसिक द अरिथमॅटिक स्किल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो कमर्शियल मॅथ किंवा अरिथमॅटिक्स मॅथ्स असेल या बेसवरती इथं क्वेश्चन्स विचारण्यात येणार आहेत. यामध्ये 20 क्वेश्चन आणि 20 मार्क असतात. त्यानंतर जनरल इंटेलिजन्स म्हणजे की बुद्धिमत्ता चाचणी असेल त्यावरती 25 क्वेश्चन आणि 25 मार्क असतील. इंग्लिश लँग्वेज बेसिक नॉलेज जे की तुम्हाला ग्रामरचं नॉलेज असेल या बेसिसवरती इथं क्वेश्चन्स आपल्याला विचारण्यात येणार आहे. ते 25 क्वेश्चन आणि 25 मार्क असतील. त्यानंतर कम्प्युटरचं तुम्हाला बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. त्यांचे फंडामेंटल्स, MS एक्सेल, MS वर्ड याबद्दलचं जे काही MS ऑफिस आहे याची सगळी काही माहिती तुम्हाला पाहिजे. आणि जे विद्यार्थी मोबाईल वगैरे यूज करतात त्यांना इंटरनेटची, त्यानंतर कम्युनिकेशन कशा पद्धतीने, त्यानंतर तुम्ही जे काही वेबसाईट वगैरे सर्च करता याबद्दलचं सगळं काही तुम्हाला इथं नॉलेज आहे. त्याच्यावरती 10 क्वेश्चन्स आणि 10 मार्क आपल्याला विचारण्यात येणार आहेत. या असे टोटल 100 क्वेश्चन्स अँड देन 100 मार्क्स आपल्याला इथं विचारण्यात येतील. त्यानंतर समोरची इथं माहिती देण्यात आलेली. सिलेबस जो कम्प्युटर बेस वरती कसा असणार आहे, म्हणजे काय काय कोणकोणत्या टॉपिक वरती इथं विचारण्यात येणार आहे. जनरल अवेअरनेस मध्ये कोणता सिलेबस असणार आहे आपला. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये कोणता असणार आहे. त्यानंतर जनरल इंटेलिजन्स मध्ये कोणता असेल म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये, इंग्लिश लँग्वेज मध्ये, कम्प्युटर मध्ये कोणता असणार आहे आपल्याला, हे सगळं काही इथं देण्यात आलेलं आहे. त्यांनी इथं रिझल्ट बद्दलचं आपल्याला डिक्लेरेशन देण्यात आलेलं आहे. रिझल्ट बद्दलचं जे काही आहे ते ओके. त्यानंतर आता इथं फिजिकल बद्दलची माहिती देण्यात आलेली. हे टेस्ट क्वालिफाईंग असणार आहे. पण यांनी इथं म्हटलेले मेल कॅन्डिडेट असलेले एक्स सर्व्हिसमॅन याच्यामध्ये इन्क्लुडिंग आहेत. जे लोक एक्स सर्व्हिसमॅन आहेत ते सुद्धा इथं अप्लाय करू शकतात. अप टू 30 इयर पर्यंत यांनी सांगितलेलं आहे. इथं 1600 मीटर होणार आहे. 1600 मीटर साठी 7 मिनिटाचा वेळ आपल्याला इथं देण्यात आलेला आहे. म्हणजे जर तुमचं 30 वर्षापर्यंतचं एज जर असेल तर इथं 7 मिनिटापर्यंत तुम्हाला 1600 मीटरचं जे काही फिजिकल आहे हे इथं कम्प्लीट करावी लागेल. त्यानंतर 30 ते 40 एज लिमिट जर असेल तर 8 मिनिटामध्ये आणि 40च्या वरती जर असेल तर 9 मिनिटामध्ये तुम्हाला इथं करावी लागेल. त्यानंतर इथं लॉंग जम्प देण्यात आलेली त्यांनी. त्यानंतर हाय जम्प सुद्धा देण्यात आलेले. लॉंग जम्प आणि हाय जम्प सुद्धा यासाठी आपल्याला इथं देण्यात आलेले. त्यानंतर फिमेल कॅन्डिडेट साठी सुद्धा सेम आहे की 800 मीटर होणार आहे. 30 वर्षापर्यंत तुमचं एज जर असेल तर 5 मिनिटामध्ये. त्यानंतर जर 30 ते 40 मध्ये जर असेल तर 6 मिनिटामध्ये आणि 40च्या वरती जर असेल तर 7 मिनिटामध्ये तुमची लॉंग जम्प आणि हाय जम्प अशा दोन्ही पण इथं देण्यात आलेले आहेत. त्यानंतर आपण समोर जर बघितलं याच्यामध्ये अजून काय काय देण्यात आलेलं आहे आपल्याला, तर इथं हाईट मध्ये देण्यात आलेले. हाईट मेल कॅन्डिडेट साठी 165 सेंटीमीटरची इथं हाईट आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि जे लोक रिलॅक्सेशन मध्ये येतात शेवटी देण्यात आलेले की कोणकोणते लोक रिलॅक्सेशन मध्ये येतात त्याबद्दलची माहिती आपण शेवट बघणारच आहे. तर त्यांना 5 सेंटीमीटरचं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. म्हणजे जे लोक कॅटेगरीमध्ये वगैरे येतात किंवा ज्यांना रिलॅक्सेशन तिथं देण्यात आलेलं आहे अशा व्यक्तींसाठी जर 160 सेंटीमीटर जर हाईट जर असेल तरी सुद्धा तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. म्हणजे तुमची हाईट 165 सेंटीमीटर नसेल आणि 160 सेंटीमीटर असेल. पण त्यांनी जो काही क्रायटेरिया या ठिकाणी आपल्याला ठरवून देण्यात आलेला आहे त्यामध्ये जर तुम्ही जर येत असाल तर तुम्ही त्यासाठी तिथे इलिजिबल असणार आहे. ओके. आता चेस्ट मध्ये सुद्धा तसंच करण्यात आलेलं आहे की चेस्ट मध्ये तुमची 78 आणि त्यानंतर 82 म्हणजे आपल्याला या ठिकाणी 78 सेंटीमीटर टू 82 सेंटीमीटर पर्यंतची आपली जी काही चेस्ट आहे ती या ठिकाणी
असली पाहिजे सेंटीमीटर मध्ये. आणि त्यानंतर यामध्ये रिलॅक्सेशन सुद्धा देण्यात आलेलं आहे 5 सेंटीमीटरचं, म्हणजे जे विद्यार्थ्यांना रिलॅक्सेशन आहे अशा विद्यार्थ्यांसाठी. त्यांनी इथं सांगितलेलं आहे की रिलॅक्सेशन जे हिली एरियाज मध्ये येतात किंवा SC ST कॅटेगरीमध्ये येतात अशा लोकांसाठी इथं देण्यात आलेलं आहे. आणि हे रिलॅक्सेशन अजून इथं हाईट मधलं कोणासाठी देण्यात आलेले हे सुद्धा आहे. जे विद्यार्थी मराठाच आहेत अशांसाठी सुद्धा या ठिकाणी इथं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. बघा आता पुढे आपल्याला अजून काय काय देण्यात आलेलं आहे ते फक्त क्वालिफाय साठी इथं सांगितलेले. त्यानंतर मेडिकल टेस्ट वगैरे होतील तुमच्या, त्यांनी ज्या काही डेट वगैरे सांगितलेल्या आहेत तर त्या पद्धतीने. हे फिजिकल बद्दलचं सांगितलेलं आहे. तुमचं फिजिकल असेल त्यानंतर बाकीचे जे काही टेस्ट असतील त्यासाठीच सगळे जे आहे तर तुम्हाला दिल्लीमध्ये होणार आहे. बाकीचं तुम्ही जे सेंटर सिलेक्ट केलेलं असेल म्हणजे जी काही तुमची ऑनलाईन एक्झाम आहे ती, या ठिकाणी तुमचं मार्क्सचं डिव्हायडेशन टायपिंग टेस्ट इथं देण्यात आलेलं आहे. कम्प्युटरची जी काही क्वालिफाईंग टेस्ट वगैरे आहे त्यासाठीच सुद्धा इथं ही सगळी काही माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे की त्यामधलं काय काय कोणता कोणता सिलेबस नेमकं तुम्ही इथं केला पाहिजे याबद्दलची सगळी काही माहिती इथं त्यांनी दिलेली आहे. तुम्ही ही PDF सुद्धा मी ग्रुपवरती शेअर करतो, तुम्ही ती सुद्धा PDF इथे रीड करू शकता, त्याबद्दल काही अडचण नाही. बघा हे काही तेवढी महत्वाची आपल्याला इन्फॉर्मेशन नाहीये. आणि त्यांनी इथं पुन्हा एकदा क्लिअर सांगितलेले की इंग्लिश आणि हिंदी लँग्वेज मध्येच पेपर होणार आहे, बाकीची कोणतीही लँग्वेज त्या ठिकाणी अवेलेबल नसणार आहे. स्किल टेस्ट जे असेल ते दिल्लीला होणार आहे असं त्यांनी आपल्याला इथं क्लिअर मध्ये देण्यात आलेलं आहे. ओके, ही बाकीची सर्व काही माहिती आपल्याला इथं दिलेली आहे. हा फॉर्म कशा पद्धतीने अप्लाय करायचंय हे इथं फॉर्म देण्यात आलेला आहे की त्यांनी बेसिक डिटेल्स ज्या असतील त्याबद्दलची माहिती इथं देण्यात आलेली आहे. तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन यांनी इथं दाखवलेला आहे की तुमच्याकडे जो काही ID प्रूफ वगैरे आहे तर तो ID प्रूफ तुमचा जो काही असेल तो कंपल्सरी असणार आहे. तिथे आधार कार्ड पण तुम्ही ID प्रूफ म्हणून वगैरे टाकू शकता. बाकीचं पण हे सगळं काही फॉर्म कशा पद्धतीनं वगैरे फिलअप करायचं आहे ही सगळी माहिती त्यांनी या PDF मध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही ती माहिती सुद्धा बघू शकता. इथे फॉर्म सबमिट झाल्याच्या नंतर हे तुम्ही ऑनलाईन पेमेंट वगैरे कशी करू शकता ही सुद्धा इथं माहिती आपल्याला त्यांनी दिलेली आहे. ओके, बघा आता ते फॉर्मचीच माहिती आहे आपल्याकडे. हा, त्यांनी फोटो बद्दलची सुद्धा इथे फोटोची काळजी खूप महत्वाची घ्यायची, कारण आपण काय करतो की वाकड्या तिकड्या कसाही फोटो जो की इन्स्टावरती शेअर केलेला असतो तोच आपण डाउनलोड करतो इथे आणि तोच या फॉर्म साठी यूज करतो. तसा फोटो मित्रांनो चालणार नाही. कशा पद्धतीचा फोटो चालणार आहे त्यांनी ते सुद्धा इथं देण्यात आलेलं आहे की या फॉर्म साठी जर तुम्ही तसा फोटो जर टाकला तो इन्स्टावरचा वगैरे तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे डायरेक्टली, तो फोटो चालणार नाहीये. हा, हे बघा हे फोटो बद्दलची त्यांनी माहिती सांगितलेली आहे. थोडं याला झूम करून दाखवतो तुम्हाला. हा फोटो आपल्याला अशा पद्धतीने क्लिअर पाहिजे, म्हणजे तुमचे दोन्ही जे काही कान असतील हे क्लिअरली त्या फोटोमध्ये इथं दिसले पाहिजे. त्यांना असा टोपी वगैरे घालून किंवा अर्धवट काही क्रॉप वगैरे करून तो फोटो तिथे चालणार नाही. आपले जे काही शोल्डर्स वगैरे आहेत ते क्लिअरली त्यामध्ये तिथे दिसले पाहिजे. दोन्ही कान, आपले डोळे वगैरे हे व्यवस्थित त्यामध्ये तिथे क्लिअरली दिसले पाहिजे. अशा पद्धतीने ब्लर वगैरे फोटो चालणार नाही, किंवा उलट तुम्ही टाकलेला असेल असा चष्मा वगैरे घालून जो काही आहे तर हा सुद्धा फोटो इथे चालणार नाहीये. त्या फोटोला तुमचं जर तुम्हाला चष्मा वगैरे जर असेल तर तो फोटो इथं जमणार नाही तुम्हाला अप्लाय करण्यासाठी. आता हे कोड देण्यात आलेले आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करणार आहेत त्यासाठीचे हे कोड वगैरे आहेत. एज्युकेशनल क्वालिफिकेशन ज्या पद्धतीनं असणार आहे त्या पद्धतीने इथं कोड देण्यात आले. तुमची जर 10वी झालेली असेल तर 10वी साठीचा कोड 1 हा आहे. जर 12वी झालेली असेल किंवा त्याबरोबर 12वीच फक्त इथे असेल म्हणजे 10+2 हायर सेकंडरी तर इथे 2 नंबरचा कोड तुम्हाला टाकायचा, किंवा तुमचं सर्टिफिकेट वगैरे जर असेल 10वीच्या नंतरचं तर तिथे 3 हा कोड असेल. डिप्लोमा झालेला असेल तर 4, आणि तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे जर झालेलं असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला कोड त्या ठिकाणी तिथे
बघून जो असेल तर हा इथे आपल्याला टाकायचा आहे. तर या पद्धतीने जे आहे तर आपल्याला हे कोड वगैरे इथं सगळं काही देण्यात आलेलं आहे. तर तुम्ही तो बघून जो आहे तर इथे अप्लाय करू शकता या फॉर्म साठीचं जे आहे ते. तर अशा पद्धतीने जे आहेत तर त्या वॅकन्सी बद्दल आपण इथे डिस्कस केलेलं आहे. काही जर प्रॉब्लेम जर असेल तर तुम्हाला जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देण्यात आलेला आहे तुम्ही त्यावरती कॉन्टॅक्ट करून तुमचा काही प्रॉब्लेम जर असेल तर तुम्ही तिथे विचारू शकता. निश्चितपणे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा आम्ही इथं प्रयत्न करूया. चला मित्रांनो, आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण त्यांना सुद्धा या ऍडची माहिती तिथपर्यंत मिळून जाईल आणि त्यांचं सुद्धा यामध्ये सिलेक्शन होईल. सगळ्यांना ऑल दी बेस्ट. चलो, थँक्यू.